हॅलो स्टुडंट्स, मिनी अँड विनी अ ललबाय. ललबाय म्हणजे अंगाई गीत. आता या अंगाई गीताचा आपण काय करणार आहोत, अर्थ जाणून घेणार आहोत. आता ही कविता अगोदर आपण म्हणूयात आणि मग याचा अर्थ समजून घेऊया, चालेल? मिनी अँड विनी, मिनी अँड विनी slept in a shell, slept in a shell, slept little ladies, and they slept well. Pink was the shell within, silver without, sounds of the great sea wandered about. Sleep little ladies, wake not soon, wake not soon. Echo on echo, echo on echo, dies through the moon, dies through the moon. Two bright stars peeped into the shell. What are they dreaming of? Who can tell? Started a green linnet out of the croft. Wake little ladies, the sun is aloft. Wake little ladies, the sun is aloft. अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन अशा महान कवींनी लिहिलेली ही सुंदर ललबाय अर्थातच तुम्हाला ऐकायला आणि समजून घ्यायला खूप आवडणार आहे. चला पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा. खूप उपयोगी येणार आहे हा चॅनल तुमच्यासाठी. मिनी अँड विनी अर्थातच हे मुलींची नावं आहेत ज्यांचे सुंदर चित्र तुम्हाला या कवितेत सुद्धा दिलेली आहेत. स्लेप्ट इन अ शेल, स्लेप्ट इन अ शेल म्हणजे काय, त्या मुली शंखासारख्या कवचामध्ये छान झोपलेल्या आहेत. स्लीप लिटिल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल, त्या गोड मुली शांत झोपल्यात आणि मग कवी म्हणतोय की मुलींनो छान झोपी जा. पिंक वॉज द शेल विदिन, तुम्ही शंख पाहिलाय की नाही, शंख आतून कसा गुलाबीसर दिसतो ना. सिल्वर विदाउट, ते इथं कवी म्हणतायत त्या शंखातला भाग कसा आहे आतला माहिती का, असा गुलाबी आहे आणि त्याचं बाहेरचं कवर असं सिल्वर चंदेरी आहे. साऊंड्स ऑफ द ग्रेट सी वंडर्ड अबाउट, आणि त्या ज्या शंखात झोपलेल्या आहेत ना त्याच्या आजूबाजूला समुद्राच्या लाटा आपली गाणी गातायत. तुम्ही समुद्रावर कधी गेला असाल तिथे शंख पाहिले असेल तर त्या शंखासारखंच तिथं वातावरण आहे की त्या शंखाच्या दोन गोड मुली झोपल्यात आणि त्याच्या बाजूनं समुद्र आपली गाणी गातोय. स्लीप लिटिल लेडीज, वेक नॉट सून. कवी ते म्हणतोय की अरे झोपा गोड मुलींनो, तुम्ही उठू नका बरं का, असं तो सांगतोय. इको ऑन इको डाईज टू द मून, आणि तुमचा जो आवाज चंद्रापर्यंत पोहोचतोय आणि विरून जातोय. टू ब्राईट स्टार्स पिप्ड इनटू द शेल, आता दोन चमकदार तारे काय करतात, त्या कवचात डोकवून बघण्याचा प्रयत्न करतायत. कारण काय माहिती का, व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ, हू कॅन टेल, म्हणजे त्या काय स्वप्न बघत असतील बरं याचा विचार ते स्टार्स करतायत. कारण त्यांना जाणून घ्यायचंय तेजस्वी ताऱ्यांना की त्या शंखामध्ये मुलींच्या डोक्यात काय चालू आहे, स्वप्नात काय चालू आहे. स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द क्राफ्ट, हिरव्या रंगाचा लहानसा पक्षी, लिनेट म्हणजे काय, लहानसा पक्षी काय करतोय, आउट ऑफ द क्राफ्ट म्हणजे शेतातून उडून बाहेर येतोय आणि काय म्हणतोय, वेक लिटिल लेडीज, द सन इज अलॉफ्ट. तो म्हणतोय पक्षी, छोटासा पक्षी, उठा गोड मुलींनो कारण सूर्य आकाशात उगवला आहे. सन इज लॉफ्ट म्हणजे सूर्य आकाशात उगवला आहे. तर अशी सुंदर अंगाई इथे अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन यांनी आपल्याला सांगितली आहे. आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आता याच्यामध्ये काही शब्द दिलेत. विदाउट म्हणजे आउटसाइड, डाईज टू द मून म्हणजे द लाईन टेल्स अस दॅट द साऊंड ट्रॅव्हल फार अवे, म्हणजे इथे कवीला सांगायचं आहे की आवाज इतका लांब जातोय चंद्रापर्यंत की हळूहळू तो फेंट होत जातोय, म्हणून ते डाईज हा शब्द वापरलाय. शेल म्हणजे हिअर इट मीन्स सी शेल, ओके, शंख या अर्थाने शेल आहे. क्राफ्ट म्हणजे स्मॉल फार्म, छोटंसं शेड. अलॉफ्ट म्हणजे अप इन द एअर, आकाशात उगवणे. इको म्हणजे प्रतिध्वनी. पिप्ड म्हणजे पिप्ड लुक क्विकली, आणि स्टार्टेड म्हणजे मूव्ड ऑर फ्ल्यू अप सडनली. सो याचे क्वेश्चनचे उत्तर देते ना मी, आणि दिले सुद्धा आहेत अगोदर, बघितलं नसेल तर नक्की बघा आपल्या चॅनलवर. सो व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.